महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसात ज्या सातत्यानं काही वर्षांमध्ये म्हणूया भूकंप घडतायत, त्यानंतर आता ही नवी भूकंपाची नांदी आहे का याची चर्चा गल्लोगल्ली सुरू आहे। मग या सगळ्यातनं जे मूलभूत सवाल निर्माण झालेत, ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे बडे मुद्देच्या माध्यमातून, हे सवाल काय? पवार काका पुतणे एकत्र येणार का? एकत्र येणार असतील तर मग ते कसे येणार? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काका पुतण्याच्या एकत्र येण्याला दोन्ही राष्ट्रवादीतल्या काही बड्या नेत्यांचा विरोध आहे का? खोडा घालतायत का हे सगळे जण? पवारांच्या पॉलिटिकल स्ट्राईकचा नेमका अर्थ काय? शरद पवार मुलाखत देतात आणि ह्या मुलाखतीमध्ये या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर त्याचा अर्थ काय? ते काय असं चुकून तर बोललेले नसतील? शरद पवारांची राष्ट्रवादी पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर आहे का? मग हे सगळं थोपवण्यासाठी चाललंय का? कारण सत्ता सुंदरी जी आहे ते आणखी काही जणांना खुणावतीये, राष्ट्रवादीच्या अटी मान्य करून एकत्र येणार का? कारण अजित पवारांची राष्ट्रवादी म्हणते आता यायचं असेल तर या, पण मग आपल्याला काही अटी आहेत त्या मान्य कराव्या लागतील। त्या अटी मान्य केल्या जातील का? हे सगळे सवाल आज आपण उपस्थित करणार आहोत। पण या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे जोडले गेलेले आहेत। या सगळ्यांना आपण हे प्रश्न विचारूया। आजच्या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या विद्याताई चव्हाण। ताई, स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते किशोर तिवारी। किशोर भाऊ, स्वागत आहे। आपल्या सोबत शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे सुद्धा जोडले गेलेले आहेत। डॉक्टर, स्वागत आहे। आणि हे शरद पवारांचं राजकारण ज्यांनी जवळून अनेक दशकं पाहिलंय, ते आज डिकोड करण्याचा प्रयत्न आपण ज्यांच्याकडून करणार आहोत ते ज्येष्ठ पत्रकार संजय बोकरे सुद्धा आपल्या सोबत असणार आहेत आणि वैशाली नागवडे या प्रवक्त्या आहेत, त्या सुद्धा आपली भूमिका मांडणार आहेत। चर्चेची सुरुवात मी करणार आहे ती म्हणजे विद्याताईंपासून। विद्याताई, नेमकं काय चाललंय महाराष्ट्राला कळत नाहीये। शरद पवार जेव्हा म्हणतायत की पक्षांतर्गत दोन दृष्टिकोन आहेत, मी त्यांचं वर्ड टू वर्ड तुम्हाला सांगतोय, ते मुलाखतीमध्ये काय म्हणाले इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत वर्ड टू वर्ड सांगतोय, मग आपण त्याच्यावर बोलूया। पक्षांतर्गत दोन दृष्टिकोन आहेत। एक गट म्हणतो आपण राष्ट्रवादीच्या सोबत एकत्र आलं पाहिजे, दुसरा म्हणतो की आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कोणत्याही प्रकारे भाजपसोबत जाऊ नये। या सगळ्याबद्दलचं तुमचं काय मत आहे? भाजपसोबत जायला हवं की नको? नाही, आता पवार साहेबांचं तुम्ही प्रत्यक्ष काय म्हणाले ते वाचून दाखवलं आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं की दोन गट आहे। काही लोकांचं मत आहे भाजपवर जावं आणि काही लोकांचं भाजपवर जाऊ नये। तर निश्चितच लोकांनी आपल्याला भाजप विरोधात निवडून दिलेलं आहे, त्यामुळे भाजपत जाऊ नये असं अनेकांचं मत आहे। पण काही जणांचं मत आहे की पुन्हा म्हणजे हे सगळ्या, मला असं वाटतं ह्या सगळ्या पवार साहेबांच्या विधानानंतर झालेल्या चर्चांना सुरुवात झालेली, होय। पण त्या चर्चांमध्ये नक्की किती तथ्य आहे किंवा हे असं होणारच आहे का असं कोणीही सांगू शकत नाही। परंतु माध्यमांनी ही चर्चा जास्ती मोठ्या प्रमाणात सुरू केलेली आहे आणि मला असं वाटतं ह्याला फारसं महत्व देण्यात काही अर्थ नाहीये। जेव्हा होईल तेव्हा कळेल आपल्याला। परंतु अशी काही चर्चा, आज सुद्धा राष्ट्रवादीची मीटिंग झाली, पण अशी चर्चा काही होते आहे किंवा कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे असं काही नाहीये। आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आता मला माहितीये 4 महिन्यात आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे, मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहे। त्या निवडणुकांच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना आता नगरसेवक म्हणून लवकरात लवकर तिकीट पाहिजे आहेत, त्यांना लढवायची आहे निवडणूक। आणि आपल्याला जर निवडणूक जिंकायची असेल तर आपण कोणाबरोबर युतीत राहिलं तर आपल्याला त्याचा फायदा होईल याची गणितं स्थानिक पातळीवरती कार्यकर्ते मांडतायत आणि त्याप्रमाणे त्यांना असं वाटतं की असं असं केलं पाहिजे, तसं तसं केलं पाहिजे। परंतु पवार साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे यात सुद्धा की मी त्या निर्णय प्रक्रियेमध्ये काही नाहीये, आता पुढच्या पिढीने हा निर्णय घ्यावा असं त्यांनी स्पष्टही सांगितलेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की जो काय निर्णय होईल ते आता नवीन पिढीचे नेते आहेत ते ठरवतील। परंतु या चर्चांना मला तरी आता तरी सध्या असं वाटतंय की अशा काहीही चर्चा दोन्ही पक्षांमध्ये नाहीये आणि जे काय व्हायचं असेल ते आपल्याला काही दिवसानंतर कळेल। परंतु हा मुद्दा जो आहे राजकारणाचा, हा चर्चेला पवार साहेबांच्या विधानानंतर याला जास्ती जोरात सुरुवात झालेली आहे
आणि ते होणं स्वाभाविक आहे, कारण पवार साहेब एक राष्ट्रीय नेते आहेत, होय. त्यांच्याकडे लोक त्यांच्या चर्चेला महत्व देतात आणि त्यामुळे ही चर्चा सुरू झालेली आहे. बघूया आगे आगे देखो होता है क्या. नक्कीच. आगे आगे देखो होता है क्या? कदाचित मला तर याच्यात सुद्धा संकेत दिसत आहेत, की काहीतरी घडणार आहे. कुछ बडा होने वाला है. असं असं जे राजकीय संकेत असतात, ते संकेत तुमच्या सुद्धा बोलण्यातनं दिसत आहेत. पण ज्यांच्यासोबत तुम्हाला जाण्याच्या संदर्भात ही चर्चा सुरू झाली, त्या पक्षाच्या प्रवक्त्या वैशाली नागवडे आपल्यासोबत आहेत. वैशालीताई, तुम्ही एकत्र यावं अशी काही जणांची भावना आहे. पण काही जण असे आहेत असं कळतंय, की त्यांची अजिबात इच्छा नाहीये. ते लोक या सगळ्यामध्ये खोडा घालतायत. ते अटी ठेवतायत, शर्ती ठेवतायत. असं करा, माफी मागा, अशीच माफी मागा, असं करा. अशाने एकत्र येणं थोडंच होतं. हे हे का? ह्या अटी शर्ती कशासाठी? आपण घरातले आहोत. घर एक होतंय तर हे एवढं कशासाठी? खरं तर प्रत्येक कार्यकर्ता त्याची भावना मांडत असतो, पण माझ्यासारखी कार्यकर्ती ज्यांनी 25 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम केलेलं आहे, मी कालच माझं मत असंच मांडलेलं आहे की कार्यकर्ता हा पक्षाचा, कुठल्याही पक्षाचा कणा असतो आणि कार्यकर्त्याची एकच भावना आहे की जे नेते ठरवतील ते आम्हाला मान्य असतं. बर, पण तुम्हाला वाटतं की दोन पवार काका पुतणे हे दोन पक्ष एकत्र आले पाहिजेत? मला एकदा भूमिका स्पष्ट होऊ द्या, मग मी चर्चेला सुरुवात करतो. मला तसे प्रश्न कॉइन करता येतील. एकत्र यायला पाहिजे किंवा नको, मी कालही सांगितलं आणि आजही तेच सांगते की हे सर्वस्वी आदरणीय पवार साहेब आणि अजितदादा ठरवतील जे काही करायचंय. परंतु आता पण नाही ताई, आता शरद पवार साहेब नाहीयेत, ते सुप्रियाताई ठरवतील असं म्हणाले. ते सुप्रियाताई आणि अजितदादा ह्या दोघांनी ठरवायचं आहे असं म्हणाले पवार साहेब. मग ते तिघं मिळून ठरवतील. पवार साहेब मार्गदर्शनाच्या भूमिकेत कदाचित राहणार असतील. हा, आपण बाकीच्या नेत्यांचं काय म्हणणं आहे? ते सगळे सोबत आहेत, कारण तिकडे दोन गट पडलेत ताई. काही जणांचं म्हणणं नाही, भाजप सोबत जायचं नाही. दादांसोबत जाणं म्हणजे भाजप सोबत जाणं आहे. ते गेले, ठीक आहे, त्यांना जाऊ द्या. आता तिथं आहे, तिथं सुद्धा खरं सांगायचं तर ह्या सगळ्या नाही, आपण जर बघितलं तर ह्या मीडियावरच्या चर्चा आहेत आणि भिंतीच्या आतल्या चर्चा आहेत. अजून कोणीच काही स्पष्ट बोलत नाहीये. त्याच्यामुळे आमच्यासारख्यांनी ह्याच्यावर काही प्रतिक्रिया आत्ता देणं योग्य ठरणार नाही. अजून सगळी गोष्टी गुलदस्त्यात आहेत किंवा भिंतीच्या आत चर्चेला आहेत किंवा मीडियाच्या माध्यमातून चर्चेला आहेत. पण कुठलेही नेते समोर येऊन कोणी बोललेला नाहीये. त्याच्यामुळे त्याच्यावर काही प्रतिक्रिया आत्ता देणं योग्य ठरणार. ठीक आहे, मी तुमची अडचण समजू शकतो, पण केवळ तुमची अडचण नाही येत आहे. तुमच्या ह्या सगळ्या चर्चांमुळे तिकडे तुमच्या मित्रांची सुद्धा अडचण झालेली आहे. म्हणजे कधी काळचे तुमचे मित्र आता आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी सुद्धा झालेले आहेत. किशोर भाऊ, किशोर भाऊ, जर हे दोन एकत्र येत असतील तर स्वाभाविक आहे की तुमच्या पोटात गोळा आला असेल. बाबा, मग आता आपलं काय होणार? मग आपलं कसं होणार? मग ह्याच्यासाठी केला होता का अट्टहास हा सगळा? ही भावना आहे तुमच्या मनात? तुमचा गेम झालाय असं वाटतंय? आता गेम तर सर्वांचाच होतोय. मला असं वाटते, वैशालीताई म्हणाले की कार्यकर्ता कणा असतो. या कण्याचा तो विषय आहे. आमचे कार्यकर्ते भाजपनी फोडून नेले. आता बघा ना, 80% लोक फुटून गेले होते. आणि विद्याताई बोलतात की बा दोन निर्णय घेतील, हे घेतील, ते घेतील. मात्र शरद पवार कधीही भाजप सोबत जाणार नाही ही स्पष्ट भूमिका का बोलत नाही मला समजत नाही. आणि तुमची विचारसरणी काय आणि भाजपचं काय सुरू आहे? पण ते म्हणाले ना, मी नाहीये आता त्या चर्चेच्या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये, मी नाहीये. बाकी नेक्स्ट जनरेशनने निर्णय घ्यावा. त्यांनी स्पष्ट केलंय ते नाही जाणार. हे बघा, मी तुम्हाला सांगतो, शरद पवारांवर दबाव आहे आणि काही लोक सत्तेच्या मागे जाणारी आहेत आणि त्यांना असं वाटते की सोय करून घ्यावी. तर त्याची सोय करणारे जे लोक आहेत त्यांचा दबाव राहू शकतो. मात्र मी एक सांगतो की महाराष्ट्रात महाविकास आघाडीची जी तयारी पाहिजे त्या तयारीमध्ये अशा गोष्टीमुळे विघ्न येतो, हे कबूल करावं लागेल आणि स्पष्ट बोलायला पाहिजे. मग सुप्रिया सुळे असो की शरद पवार असो, की या भाजप ज्यांनी आमचा पक्ष तोडला, या भाजपनी महाराष्ट्रात राजकारण एवढं गडूळ केलं, या भाजप सोबत आम्ही कधी जाणार नाही.
मला बरं वाटलं असतं कारण आपल्याला विरोधी पक्षाच्या भूमिकेत महाराष्ट्रात टाकल्यानंतर आपल्याला विरोधी पक्षाच्या भूमिकेत राहावं लागेल. हा आणि जे लोक सत्तेसाठी तिकडे जाण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना एक निरोप तर देऊन द्या की हम्म ज्याला जायचं असेल तर जा. आमची पार्टी कशी आहे, ज्याला जायचं असेल त्यांनी जावं. हम्म हा, संजय राऊत सकाळी सकाळी बोलतातच ना. हा ठीक आहे. मी विचारतो आणि विद्याताईंना विचारतो. विद्याताई, भूमिकेतली स्पष्टता नाहीये असं तुमच्या मित्रांनाच वाटतंय. त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या मनात संभ्रम आहे, जीव त्यांचा भांड्यात पडत नाहीये. त्यांचं म्हणणं एकदा क्लिअर करा, ज्यांना जायचं त्यांना जाऊ द्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत. आता मी मगाशीच सांगितलं की प्रत्येक निवडणुका जवळ आल्यामुळे ह्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे खालच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि त्यांना प्रत्येकाला नगरसेवक किंवा आणि काहीतरी व्हायचं असतं आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की आपण निवडून आलो पाहिजे. त्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा ही चर्चा खालच्या पातळीवरती सुरू होते, पदाधिकाऱ्यांच्या मध्ये सुरू होते किंवा नेत्यांमध्ये सुरू होते आणि मग नंतर निश्चित निर्णय काय घ्यायचा आहे हे ठरत नाही. पण ते जे म्हणाले ते बरोबर आहे की निश्चितपणे कणखर भूमिका घेतली पाहिजे आणि ती कणखर भूमिका आता आमचे नेते निश्चितच घेतील असं मला वाटतंय. भाजप बरोबर जायचं नाही असा एक गट सांगत असताना शरद पवार स्वतः कधीही भाजप बरोबर जाणार नाही हे माहीत असताना अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करणं हे चुकीचं आहे. आणि मला असं वाटतं निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडी सोबत आहे, इंडिया आघाडी एकत्र आहे आणि अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आलेलं आहे. तर त्या चर्चा होत असतात, परंतु आमच्या नेत्याने स्पष्टपणे हे सांगून टाकलेले की आता निर्णय प्रक्रिया जी आहे ती पुढच्या पिढीने करायची आहे आणि ती त्यांनी करावी. ताई ठीक आहे, समजा सगळ्यांनी एकत्र सांगितलं, एकत्रितपणे कुठलाही निर्णय घेतला तर तो लागू होईलच. पण निर्णय घेण्याच्या आधीच तुम्ही माफी मागा, तुम्ही हे करा, आमचं हे म्हणणं असेल, ह्या अटी शर्थींच्या माध्यमातून कुठलं नातं निर्माण होऊ शकतं का? नाही, माफी कोणाची मागायची आहे? ज्यांनी वैयक्तिक हल्ले केले अजित पवार यांच्यावरती त्यांनी. नाही, माफी मागायचा काही प्रश्न येत नाहीये. त्यावेळी दोन्ही पक्षाच्या लोकांनी एकमेकांवरती टीका केलेली होती, तरी पण मला असं वाटतं सगळ्यांनी भान बाळगलं होतं. पहिल्या वेळीच टीका झाली होती, परंतु नंतर आपल्या त्या नेत्यांना सगळ्यांच्या लक्षात आलं की शरद पवार साहेब एक मोठे नेते आहेत आणि अनुभवाने पण त्यांचा अनुभव दांडगा आहे आणि अशा नेत्यावरती टीका केली तर लोक आपल्याला निवडून देणार नाहीत. त्यामुळे टीका करायची नाही ही मर्यादा त्यांनी नंतर सांभाळलेली आहे. त्यामुळे कोणाची माफी मागायची हा प्रश्न येत नाहीये. जर का चुका झाल्या असतील तर एकमेकांकडनं झालेल्या आहेत, परंतु दोघांनी एकत्र येण्याची जी चर्चा आहे ते अजून मी ठामपणे पुन्हा सांगते ही दोघांनी एकत्र येणारी चर्चा ही माध्यमांनी सुरू केलेली आहे, तिला जास्ती हवा दिलेली आहे. प्रत्यक्ष पक्षांमध्ये अशा प्रकारची शरद पवार साहेब जेव्हा बोलतात एखाद्याबद्दल स्पष्टपणे तेव्हा देशभर त्याची चर्चा होणार, त्याचं खापर माध्यमांवर फोडण्याची गरज नाही. पवार साहेब बोलले, विषय संपला. त्यामुळे मला या चर्चेमध्ये खरं तर आता हे सगळं डिकोड करण्यासाठी संजय भोकरे सरांकडे जायचं आहे. अनेक वर्ष, दशक खरं तर तुम्ही पवार साहेबांचं हे सगळं राजकारण बघता. मी निवेदनात सुरुवातीला पण सांगितलं, या पॉलिटिकल स्ट्राईककडे तुम्ही कसं पाहता? शरद पवार साहेबांच्या मनात काय चालू असू शकतं आता? ते काय सांगू इच्छित आहेत असं तुम्हाला वाटतंय? विलासजी, तुम्ही जे बोललात कुछ तो बडा होने वाला है, हे तुमचं बरोबर आहे. याचं कारण असं आहे की ह्याच्या मागे अर्थकारण आहे सगळं. तुम्ही म्हणाल अर्थकारण कसं, तर अर्थ खातं अजितदादांच्याकडे आहे. बरं. आणि जी आमदारांची कामं व्हायला पाहिजेत, पवार साहेबांच्या गटातल्या आमदारांची ती कामं, पैसा तर पाहिजे मतदारसंघामध्ये, तर तो पैसा पुरेसा मिळत नाही आहे. त्यामुळं त्यांच्यातले आमदारच, आता 6 आमदार आहेत, 8 फुटायला पाहिजेत, 6 आमदारच उडी मारायच्या तयारीत असल्यामुळं पवार साहेबांना गुगली टाकण्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणजे तुमचं म्हणणं हे थोपवण्यासाठी चाललंय? उद्याच जर का अजितदादांनी होय हे दोघे एकत्र आले तर मग आपलं काय, त्यापेक्षा थोडं थांबूया. आता बघा, रोहित पाटील हे कुंपणावर बसलेत, त्यांना हे एकी पाहिजे,
एकत्रीकरण पाहिजे. जयंत पाटलांना अजिबात नको आहे. का का तेही जयंत सांगली पाटलांचा जिल्ह्याचे, काय तेही सांगली काय अडचण आहे? जिल्ह्याचे. जयंत जयंत पाटलांची पाटील सांगा बरं एकदा. प्रदेशाध्यक्ष आहेत. जयंत पाटलांची काय अडचण आहे? जयंत पाटलांची अडचण एकच आहे की अजितदादांचं नेतृत्व त्यांना मान्य नाही. बर कारण ते मुख्यमंत्री पदाच्या रेसमधलीच व्यक्ती आहे. त्यांच्याकडे परत गेल्यानंतर परत मुख्यमंत्री पद मिळणार का आपल्याला? अजितदादाच मुख्यमंत्री होणार. आणि हे तुम्ही आठवा, लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी काय झालं तर तुमच्या चॅनलवरच मी बोललोय आणि तसं घडलं. सुप्रियाताईंना राष्ट्रीय अध्यक्ष करायचं होतं. अजितदादाच पुढे होते त्यावेळेला. राज्याचं नेतृत्व अजितदादा, कारण पुढे कदाचित मुख्यमंत्री पद मिळेल काँग्रेस ही महाविकास आघाडी वगैरे याच्यात. तर त्यावेळेला दादा पण जयंत पाटील आणि आव्हाड यांनी स्ट्रॉंग विरोध केला आणि त्याला पवार साहेबांना निवृत्ती घ्यायची नाही म्हटले. हे तुम्ही आठवा ना. आज सुद्धा हे आमदार फुटून निघालेले आहेत. रोहित पवार डोळे आहेत, द्विधा मनस्थितीत आहेत. आणि जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे पूर्णपणे विरोधात आहेत आता, की नाही आपण एकत्रीकरणात हे सामील होणार नाही आहेत. मग तुमचं म्हणणं आहे का राष्ट्रवादीमध्ये सुद्धा, म्हणजे आता शरद पवार साहेबांची जी राष्ट्रवादी त्याच्यात सुद्धा फूट अटळ आहे? कारण जर हे दोन इतके टोकाचे मतभेद असतील तर मग हा जो गट आहे जो खोडा घालतोय, डायव्हर्जन आहे. आणि भारतीय जनता पक्ष मजा बघतोय. हा भारतीय जनता पक्षाला हे पाहिजेलच आहे. स्थानिक आज सकाळीच मला बावनकुळे साहेबांची भेट झाली. ते मला स्वतः म्हटले आमची तयारी स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची चालू आहे. चंद्रकांत दादा सांगतात आमची तयारी चालू आहे. आणि हे भांडणं करत बसलीत. हे काय चाललंय? आणि पवार साहेब काय करायला लागलेत? हे आमदार फुटू नयेत आपले म्हणून ही गुगली टाकलेली आहे आता त्यांनी सरळ सरळ. नाहीतर हे आमदार आता अजितदादांनी फोडलेत आणि जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांचा विरोध कायम राहणार आहे. इतके टोकाचा विरोध आहे त्यांचा. तर आता ह्याच्यामधनं गणित एवढंच आहे पवार साहेबांना. ते नितीश कुमार होतील का हो? पवार साहेब आता तिकडे जाऊन भारतीय जनता पक्षात जाऊन ते म्हणजे पाठिंबा देऊन ते नितीश कुमार होतील? उठ म्हटले की उठायचं, बस म्हटले की बसायचं. शक्य नाही. पवार साहेब हे करू शकणार नाही. ठीक आहे. त्यांना फक्त हे आमदार थुपवायचे. तुम्ही ज्या गुगलीबद्दल बोलताय ना, आमदार फोडायचे. भोकरे सर, तुम्ही ज्या गुगलीबद्दल बोलताय ना, त्या पवार साहेब एक गुगली टाकल्यानंतर एकच आउट होईल असं नसतं. 2-3 आउट होऊ शकतात, विकेट पडू शकतात. आणि त्याच्यातलं एक शिवसेना सुद्धा आहे. तिकडे डॉक्टर राजू वाघमारे आता आपल्या सोबत आहे. मला त्यांना विचारायचं आहे, डॉक्टर राजू वाघमारे, जर समजा अजितदादा आणि शरद पवार साहेब एकत्र आले, तुमची स्पेस कुठं आहे? तुमच्यासाठी तर हे मुळावर घाव आहे तुमच्या, कारण तुमची तर स्पेसच उरणार नाही. मग अशी मांडणी केली जाते, तुम्हाला हे मान्य आहे का? विलासजी, पहिली गोष्ट की महाराष्ट्रामध्ये आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेली आमची शिवसेना आणि आम्ही आमची बनवलेली स्वकर्तृत्वावरची जागा, आम्ही निवडून आणलेले खासदार, आम्ही निवडून आणलेले आमदार आणि आजही आमच्याकडे लागलेली कार्यकर्त्यांची, नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांच्या विविध पक्षातील लोकांची लागलेली रीत बघता आमच्या स्पेसला काडीचाही फरक पडणार नाही. आमची स्पेस अगदी मजबूत आहे. आमचा पक्ष मजबूत आहे. पण तुमच्यापेक्षा जास्त आमदार त्यांच्याकडे होतील, तुमच्यापेक्षा जास्त खासदार त्यांच्याकडे होतील. एक लक्षात घ्या, त्यांच्याकडे जरी ते आमदार झाले, त्यांच्याकडे जरी ते खासदार झाले, तरी येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये हे सगळे तिथे राहतील याच्यातला भाग नाही ना. आताच ते लोक काय म्हणतायत की बाबा कोणीतरी माफी मागा. आता माफी कसे काय कोण मागतील? आणि राजकारणात आपण ज्या पक्षात असतो त्या पक्षाची भूमिका मांडत असतो. ती मांडत असताना आपण कोणाला दुखावलं तरी त्या पक्षाच्या हिशोबाने दुखावतो, त्या धोरणातून दुखावतो. त्याच्यामुळे तुम्ही पक्ष बदलताय किंवा तुम्ही सामील होताय म्हणून तुम्ही माफी मागा असं म्हणणं म्हणजे कोणीच तयार होणार नाही या गोष्टीला. हा पहिला मुद्दा आहे. जसं आता सरांनी सांगितलं की हे जयंत पाटील साहेब किंवा जितेंद्र आव्हाड साहेब हे कधीच तयार होणार नाहीत. कारण ज्या पातळीवरचा त्यांचा अजितदादांना विरोध आहे त्या पातळीवरचा विरोध आणि अजितदादांचाही त्यांना असलेला, मग काय किशोर तिवारीजी त्यांच्या पक्षात घेणार आहेत का त्या दोघांना? की ते काँग्रेसमध्ये काय पर्याय काय त्यांच्या पुढे? किशोर तिवारीजी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातले जे नेते आज मान्य नाहीये त्यांना, त्यांच्यासाठी पर्याय काय? जर समजा सुप्रिया सुळे असं म्हणाले की आपल्याला जायचं दादांसोबत. हे बघा विलास,
सामाजिक न्याय आणि वंचितासाठी लढा आणि जे लोक डाऊन त्रोडन लोकांचं नेतृत्व करतात, जसं विद्याताई चव्हाण यांचं आयुष्य त्याच्यात गेलं, तसंच जितेंद्र आव्हाड किंवा जयंत पाटील म्हणजे त्यांच्या वडिलापासून या लोकांनी आपली एक भूमिका आहे आणि या भूमिकेमध्ये त्यांनी परिवर्तन करावं, सत्तेच्या मागं जावं, हे मलाही अपेक्षित नाही. आणि शरद पवार कधीही सत्तेसाठी तिकडे जाणार नाही. मात्र संजय सरांनी म्हटलं की सध्या अर्थकारण, निधी, याच्यासाठी आमदार पुष्कळ उतावीळ आहे. पण संजय, आमदारपेक्षा माझ्याकडे तर खासदारांची यादी आली आहे. ते काय सुरू आहे चाल. आणि हे फार चुकीचं आहे आणि हे सगळं भाजपनी सुरू केलं आणि भाजपला काही आवश्यकता नाही ती यावेळेस शरद पवारांना, अजित पवारांना सोबत घ्यायची. तर भाजपनी सगळी नीतिमत्ता महाराष्ट्राची राजकीय. आता तुम्ही सोडून गेलात त्यांना कोणीतरी मित्र लागेल की नाही किशोर भाऊ? आज काय करताय तुम्ही? अरे बघा विलास, मित्र लागतात म्हणून काही मित्र विकत घ्यायचे, हे नवीनच प्रथा आहे ना. मग त्यांना सुरतला घेऊन डॉक्टर ते म्हणतात विकत घेतलंय मित्रांना. मला बोलू द्या. हा बोला. पहिली गोष्ट, हे सगळे आमदार 18 वर्षाच्या वरचे सज्ञान पुढारी आहेत. हे हजारो लोकांना दिशा देणारे सगळे नेते आहेत. यांना फोडून घेऊन जाणं म्हणजे या काही शेळ्या मेंढ्या आहेत का? यांना जायचं होतं, यांना या गोष्टी करायच्या होत्या म्हणून त्यांनी केल्या. ज्या पक्षाचं आता उभाटाचं नेतृत्व, की जे आमदारांना महिने भेटत नाही, जे त्यांना विचारत नाही, ज्या त्यांच्या गोष्टी करत नाही, त्या उभाटामध्ये किती वर्ष राहणार आमदार? शेवटी ते आमदार तिथून निघाले कारण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या विचाराशी उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली, काँग्रेस बरोबर जाऊन बसले. त्याच्यामुळे तर ते आमदार निघाले. त्याच्यामुळे तर आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी बंड केलं. त्याचं कारण ते होतं की ज्या हिंदुत्वाच्या धोरणावर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी शिवसेनेची निर्मिती आणि शिवसेना चालवली, त्याचाच विश्वासघात उद्धव साहेबांनी केला. नवीन काही डॉक्टर नवीन डॉक्टर ते दोन भाऊ एकत्र शस्त्रसंधी करण्याचा प्रयत्न करतायत. तिकडे पवार कुटुंबात शस्त्रसंधी होऊ शकते. तुमच्यासाठी हे थोडं अडचणीचं नाही का वाटत तुम्हाला? आम्ही आमची जागा एवढी मजबूत केलंय. खूप अपमान होतो. हे दोन भाऊ एकत्र जरी आले तरी शिवसेनेला फरक पडत नाही. आमची वोट बँक आम्ही बनवली आहे. आमच्या नेतृत्वावर महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास आहे. एकनाथ शिंदेचं नेतृत्व आजच्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात लोकप्रिय नेतृत्व आहे. त्याच्यामुळे आम्हाला फरक पडत नाही कोण एकत्र या नाहीतर येऊ नका. आम्ही आमची जागा मजबूत आहे आणि ती अजून मजबूत करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. राजू वास्तविकतेवर राजू डॉक्टर एक मिनिट कोण एकत्र डॉक्टर साहेब मला बोलू द्या. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. किशोरजी, आपल्याला पण ते लोक कसे वागवतायत, आपण किती वर्ष काढली, आपण कसे बोलताय आणि तरी आपल्याला ते लोक कसे वागवतायत, आम्हाला पण दुःख होतं ना. त्याच्यामुळेच लोक सोडून गेली आणि त्याच्यामुळेच हा सगळा गोंधळ होतोय. पण जे कोण एकत्र येतात त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. आमचं त्यांना अगदी तुम्ही आता डॉक्टर, जर सगळीकडे शस्त्रसंधी आणि मिटवामिटवी चालू आहे तर तुमच्या शिवसेनेत पण एखादी होईल का असं काही? नाही, आमच्या शिवसेनेत आमचे सर्वोच्च नेत्यांनी मी सांगितलं ना, आमची शिवसेना आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची. आम्हाला ते शस्त्रसंधीची गरज आहे ना, आम्हाला कोणाबरोबर जाण्याची गरज आहे. आम्ही समर्थ आहोत, आमचा नेता समर्थ आहे. ठीक आहे. आज राष्ट्रवादीबद्दल बोलूया, उद्या आपण त्याच्याबद्दल चर्चा करूया. तुमच्या मनसे, शिवसेना आणि त्या सगळ्याबद्दल मला ताईंना विचारायचं आहे. विद्याताई, जर समजा सुप्रियाताईंनी हा निर्णय घेतला, पवारसाहेब म्हणाले की ताईंनी निर्णय घ्यावा त्याच्या संदर्भातला, सुप्रियाताईंनी हा निर्णय घेतला की आपण दादांच्या सोबत जायचंय म्हणजे पर्यायाने भाजपच्या सोबत जायचंय, अशा वेळी सर्वानुमते तो निर्णय असेल का? तुमच्या पक्षातल्या सगळ्यांना तो मान्य असेल का? माझा प्रश्न एक. आणि मग असं झालं तर मग महाविकास आघाडीचं काय, हा प्रश्न आहे.
नाही, खरं तर असं जर तरचे प्रश्न आहेत याला उत्तर देणं अशक्य आहे. कारण मला असं वाटतं सुप्रियाताई सुळे सुद्धा याच्यावरती उत्तर देणार नाहीत. आणि जसं मी सांगितलं की जे काय ठरवायचं आहे ते प्रमुख नेते एकत्र बसून ठरवतील. परंतु आता मगाशी जे मी चर्चेमध्ये ऐकलं की जयंत पाटील साहेब काय म्हणाले, जितेंद्र आव्हाड काय म्हणाले, किंवा ठामपणे असं कोण सांगू शकतो? ते स्वतःच जर का चर्चेला आले तर ते मला वाटतं सांगू शकतील याबाबत. परंतु मी एक प्रवक्ता म्हणून इथे असं काहीतरी बोलणं, जर त्याच्या याच्यावर उत्तर देणं हे मला बरोबर वाटत नाही. आणि निश्चितच पक्षाचा निर्णय आहे तो. पवार साहेबांच्या पक्षामध्ये तरी प्रमुख नेते कार्यकर्त्यांशी चर्चा करून अशा प्रकारे निर्णय घेतात. परंतु सध्या तरी आमच्या पक्षामध्ये अशा प्रकारे काही निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही, किंवा असं निर्णय घेणार किंवा काय याची चर्चा नाही. त्यामुळे याच्यावरती उत्तर देणं मला कठीण आहे. ठीक आहे. पण संजय भोकरे सर कदाचित याच्याबद्दलचं स्पष्टपणे एक भाष्य करू शकतात आणि मला तुमच्याकडून ते हवं आहे. ताई नाही करू शकणार, मला त्यांच्या मर्यादा माहिती आहेत. संजय सर, पुन्हा एकदा म्हणजे याच्या आधी राष्ट्रवादीत फूट पडली, आता पुन्हा एकदा शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर आहे का? माझा थेट सवाल आहे. हॅलो हा हॅलो हा भोकरे सर, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? नाही मला ऐकू हां जरा मला हां बोला आता बोला. माझा प्रश्न थेट आहे, पुन्हा एकदा याच्या आधी राष्ट्रवादी फुटली, हा. पुन्हा एकदा शरद हा. पवार साहेबांची राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर आहे का? हो हो राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर आहे. आणि मगाशी काही जणांनी बोलले की फोडाफोडीचं राजकारण हे सगळं भारतीय जनता पक्षाने चालू केलं. असं काही नाही, ही परंपराच आहे. शरद पवारांनी काय केलं हे सगळ्यांना माहिती आहे. मुंडेंचं घर कसं फोडलं हे सुद्धा सगळ्यांना माहित आहे. कोण कुणाची ही मुत्सद्दीगिरी आहे, ह्याच्यात काही फार म्हणजे नवीन होत आहे अशातला भाग नाही. हे पहिला मुद्दा. आता हे फुटीच्या उंबरठ्यावर आहे का? तर आहेच हो. आता हे फोडाफोडीचं राजकारण, स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुका जवळ आल्या आहेत 4 महिन्यात. अशा वेळेला हे होणारच. आणि भारतीय जनता पक्ष ही मजा बघते. भारतीय जनता पक्ष त्यांच्या पद्धतीने निघाले. देवाभाऊ आहेत ना मुख्यमंत्री, हे आता त्यांच्यापाशी सरेंडर होतील का पवार साहेब? आता होणार नाहीत. आणि हे त्यांनाही माहिती आहे. अशा वेळेला आमदार फोडून घेतलेले बरे. अजितदादा आमदार फोडून घेतील, त्यांना निधी देतील. फक्त ते 8 आमदार व्हायला त्यांना वेळ लागायला लागलाय. पण त्याच्या आत हे शरद पवारांनी केलेली एक खेळी आहे. मी म्हटलं ना, म्हणजे याच्या आधी त्यांनी निवृत्तीचा असाच बॉम्ब टाकला होता, म्हणजे थोडं ते आमदार थांबावेत आणि थोपवून ती संभाव्य जी फूट होती ती आधी तसं- थोपवण्याचा प्रयत्न केला होता. तसं काहीतरी म्हणताय तुम्ही, हिस्ट्री रिपीट्स असा आहे? प्रयत्न केलेला होता. हो अगदी बरोबर आहे. हो अगदी तसंच आहे आता. आणि आता अजितदादांनी पूर्ण पेरणी केलेली आहे. आणि निवडणुकीत आणि भारतीय जनता पक्षाला हे हवं आहे. हे हवं आहे. पवार साहेब कधीही तिकडे जाणार नाहीत. ते नितीश कुमार होणार नाहीत. आणि त्यांनी आता फक्त हे कसं आवरायचं, थोपवायचं एवढंच पाहत आहेत ते आता. ठीक आहे. आणि शरद पवार साहेब त्याच्यामध्ये ज्या सुद्धा अर्थी रोहित म्हणतात पाटील की मी आता निर्णय प्रक्रियेत हे नाहीये, प्रयत्नशील आहेत. निर्णय प्रक्रियेत नाहीये, तर मग इथल्या महाविकास आघाडीच्या अस्तित्वावर सुद्धा त्याचा प्रश्न येऊ शकतो. कारण आधार ते आहेत, इथलं मूळ ते आहेत, कणा ते आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचं काय? अस्तित्व आहे का त्याचं? नाही कसं म्हणताय तुम्ही? आता कोण आहे महाविकास आघाडीमध्ये? कोण राहिलंय? काँग्रेस तर पूर्णपणे संपण्याच्या क्षमतेवर आहे. प्रत्येक नेता आपापलं बघतोय. उबाटाची परिस्थिती तर सगळ्यांना माहिती आहे. आता इकडे एकत्र येण्याच्या गोष्टी सुरू आहेत. त्याच्यामुळे महाविकास आघाडी फक्त नावाला आहे. काँग्रेस तर संपल्याचं. काँग्रेस स्वतः म्हणते की आम्ही एकटे. विद्यार्थी तुम्हाला मान्य आहे? विद्यार्थी तुम्हाला मान्य आहे? नाही हे काँग्रेस बघा, हे तयार आहे ना. काँग्रेस शिवसेना उभाटा बरोबर जायला तयार नाही. हे माझ्याकडून लिहून घ्या. उभाटा बरोबर जायला ते लोक तयार नाही. त्यांना स्वतःला एकटं लढायचंय. त्याच्यामुळे महाविकास आघाडी संपल्यास जमाय. मी काँग्रेसच्या आतली न्यूज तुम्हाला देतोय. त्यांना याच्यात एकत्र लढायचं नाहीये. पक्ष परत बांधायचा आहे. ते एकटे लढायला तयार आहे.
त्यांना उभा मी विद्याताईंना विचारतो, सोर्सेस तुमची सोर्सेसची राजू- माहिती मी विद्याताईंना विचारतो. राजू वाघमारे जी इथे काँग्रेसचे प्रवक्ता बनून आलेत की काय, अशी शंका माझ्या मनात नाही, उपस्थित झालेली आहे. माहिती आहे ना त्यांचे काही? सोर्सेस आता इकडे आहेत असं कारण सांगतायत ते. ते इतके कॉन्फिडेंटली सांगतायत काँग्रेस हा देशव्यापी पक्ष आहे आणि राहुल गांधी आणि हे चांगल्या प्रकारे ते सांभाळत आहेत, तेव्हा तुम्ही त्यांची काळजी करू नका. काही आणि त्यांनी जो आमच्याही अध्यक्ष पक्षाची दिलाय, बघा कसं आमच्याही दिलाय. आमच्याही पक्षाची काळजी करू नका. समजलं ना, हे काय पहिल्यांदा झालेलं नाहीये. निवडणुका येतात जातात, जो सत्तेवरती बसतो त्याला असं वाटतं आता मीच कायमचं सत्तेवर बसलेलो आहे, अशा भ्रमात कोणी राहू नका. आमच्याकडे सगळे जण येत आहेत. हे काय काय दिवस असतात, त्याच्यामध्ये तुमचे दिवस आले ते ईव्हीएमच्या कृपेने आलेले आहेत. त्याच्यामध्ये काही एवढं मोठं शौर्य गाजवलेलं नाहीये तुम्ही. तुमच्या त्यामुळे- भावना मी समजू शकतो. त्यामुळे- पण ते महाविकास आघाडीचं त्यामुळे- अस्तित्वच मान्य करायला तयार नाहीयेत. त्यामुळे तुम्ही जर असं म्हणत असाल की तुमच्या भावना आम्ही महाविकास आघाडीच समजतो. नाहीये पण का महाविकास इंडिया आघाडी आघाडी नाहीये, अस्तित्वात या नाही. चर्चांना काही अर्थ नाहीये. महाविकास अस्तित्वात आघाडी सुद्धा नाही. महाविकास आघाडीचं अस्तित्व आहे, इंडिया आघाडीचं सुद्धा पन्नास वेळा अस्तित्व आहे. उद्धवसाहेब आणि सांगतात, सावरकरांबद्दल प्रत्येक बोलू वेळी नका. एक फेज स्वातंत्र्यवीर राजकारणामध्ये सावरकरांचा येते आणि निघून अपमान जाते. राहुल तशी गांधी एक ही जण, फेज एक पण जण, निघून एक जाईल. जण. तुम्ही काय अगदी डॉक्टर अमरत्वाचा त्यांचं म्हणणं तर ऐकू द्या. पट्टा हा. घेऊन आलाय असं समजून तुम्ही वागू नये की आमचाच पक्ष श्रेष्ठ आहे आणि आम्हीच सगळे काय काय निवडणुकांमध्ये करून तुम्ही सत्तामध्ये आला, पैसे वाटप केला, ईव्हीएमचे घोटाळे केले, निवडणूक आयोग ठीक आहे, तुमच्या ठीक आहे. दावणीला बांधलेला काही होता. तुमच्या त्यामुळे भावना त्याच्यामुळे तुम्हीच काही सर्वात मोठे आहात आणि ताई, तुम्हीच काय म्हणाल तुमच्या ते आहे, भावना असं समजतोय नाहीये. आम्ही. असं विरोधी नाहीये. माझ्या पक्ष भावना हे ठीक आहे, समजायचं ठीक आहे. ताई मी उत्तर मला घेतो, मी उत्तर हेच घेतो. सांगायचं आहे की काँग्रेसच्या वतीने तुम्ही बोलू नका. तुम्हाला काय बोलायचं ते शिवसेनेच्या वतीने तुम्ही बोला. नाही, डॉक्टरचे जुने जे संबंध आहेत ना तिकडे सोर्सेस ते बहुतेक त्यांना सांगतायत तिकडे काय परिस्थिती आहे मी ते. तेच तर सांगतोय विलासजी. हा मी काँग्रेसचा जनरल सेक्रेटरी होतो, मला माहिती आहे ना काय चाललंय आतमध्ये. बर. म्हणून तर आम्ही सोडली काँग्रेस. तर ते तिकडे तेच किशोर पण आता- किशोर पण आता किशोर भाऊ शिवसेनेमध्ये असतात. आहात ना, आता शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून बोला. किशोर भाऊ एक सांगा मला, तुम्ही तुमचा मित्र सोडून आलात, नवी मैत्री केली, सगळा डाव मांडला, सत्ताही मिळाली तुम्हाला काही दिवस, हे सगळं झालं. पण आता ज्या पद्धतीनं म्हणजे संजय राऊतांची तर किती चिडचिड होते बघा. ते म्हणतात की त्यांना बरं आहे, त्यांना कारखाने आहेत, संस्था आहेत, ते भेटत राहतात, बोलत राहतात. तुमचे मित्र बाहेर जाऊन असे कोणाला भेटले की तुमची चिडचिड होते. तुम्हाला पश्चाताप होतोय का की आपण हे काय जे काही केलं ते जरा चुकलं आपलं? नाही, भाजप कसा त्रास देतो हा एकनाथराव सांगतील. कारण राजू वाघमारे त्याचंही पुनर्वसन व्हावं ही माझी प्रत्येक वेळी इच्छा राहते. मात्र मी एक सांगतो तुम्हाला, त्यांना गावी जावं लागते वारंवार. आणि एकनाथराव हे सन्मानाने आणि सेफ हे मातोश्रीच्याच याच्यात राहू शकतात. आणि हा एक फेज आहे, हा निघून जाईल. हा उद्धवजी तयार आहेत. उद्धवजीला शॉक बरे लागतात. आणि त्यांना शॉकची सवय झाली आहे. तर अजून काही लोक जातील, काही निधीसाठी जातील, काही निधी हातात दिल्यावर जातील, तर जाणारे जातील. मात्र एक मित्र सांगतो पक्षच तुम्हाला, गेला तर काय, मित्र पक्षच गेला तर काय, महाविकास आघाडीचं काय? ते म्हणतात अस्तित्वच नाहीये तुमचं महाविकास आघाडीचं. ह्या सत्ताधाऱ्यांना काय उत्तर आहे तुमचं? अरे राजू वाघमारे यांना हे माहित नाही की लोक आपला पर्याय निवडतात. येतो बोकरे सर, येतो. कशाला एवढा अहंकार काही बरोबर नाही. लोकांच्या प्रश्न सुटत नाहीये. भ्रष्टाचार एवढा बोकाडला आहे, नोकरशाही डोक्यावर नाचत आहे. आणि शेतकऱ्यांच्या व्यथा किती आहे. अरे मला राजू तुम्हाला ना जमिनीवर यावं लागेल आणि तिथे मुंबईत एसी मध्ये राहू. आता किती तुमच्या पाठीत बघा ना, किती दलाल जमा झाले आहे. दलाल एवढी गर्दी इकडं अजित पवारांकडेही आहे. तर यांचंच पुनर्वसन होत नाहीये तर अजून कशाला लोक येतील? कोणीच येणार नाही. आणि संजय सांगतो सगळे विचारून पाहतात. हजारो लोक येत आहेत आणि उभाटातलेच येत आहेत, बाकीच्या पक्ष काँग्रेस मधले पण येत आहेत, मनसे मधले पण येत आहेत. मी दोघांना थांबवतो. विलास लांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, माजी आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे. विलासजी, काय तुमची भावना आहे? नमस्कार. काका पुत्र्यांनी एकत्र यायला हवं का? तुमची भावना सांगा, मग मी बाकीचे प्रश्न विचारतो. काय वाटतं? दोघांनी एकत्र यायला पाहिजे असं आमचं मत आहे. बरं,
पण भाजपसोबत जावं लागेल त्याच्यासाठी मग. नाही, याच्यामध्ये काय आहे की पिंपरी चिंचवड शहर हा एक औद्योगिक शहर आहे हा. आणि देशातलं एक मिनी इंडिया म्हणून ओळख आहे त्या शहराची. हम्म. आणि या शहरामध्ये आपण पाहिल्यानंतर प्रत्येक जाती धर्माचा माणूस आमच्या कॉस्मोपॉलिटन म्हणून हे शहर ओळखलं जातं. हा. आणि या शहरामध्ये मल्टीनॅशनल कंपन्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे हम्म. आणि ते वाढवण्याचं काम आदरणीय शरद पवार साहेबांनी अजितदादा यांनी केलेलं आहे. पिंपरी चिंचवड शहर हे अशा खंडातली श्रीमंत असणारी महानगरपालिका हा. आणि त्याला बेस्ट सिटी म्हणून त्या सुद्धा इंडियाने त्याला अवॉर्ड दिलेला आहे या केंद्र सरकारने. पण आणि कार्यकर्त्यांची काय भावना आहे? कार्यकर्त्यांची भावना काय? कार्यकर्त्यांची दोघांची एकत्र यावी ही भावना आहे आमच्या पिंपरी चिंचवड शहरातल्या कार्यकर्त्यांची. आणि नेत्यांची? नेत्यांची आता नेत्यांनी त्या ठिकाणी खरं पाहिलं तर कार्यकर्त्यांच्या त्या ठिकाणी आज जी परिस्थिती आहे हा. ती परिस्थिती कार्यकर्ते सगळे सैरभैर आहेत. हम्म. त्यामुळं हा निर्णय आदरणीय पवार साहेब आणि दादांनी बसून निर्णय घेतला तर या शहरासाठी नाही तर आमच्या राज्यासाठी एक चांगला निर्णय होईल. आपण असं नेते मला काही वाटतं. असं म्हणतायत की आम्ही काही झालं तरी जाणार नाही अजितदादांसोबत, काय करायचं ते करा. ही जर भावना असेल काही नेत्यांची, मग ते खोडा घालतायत का दोघांच्या नाही, एकत्र येण्याला? त्या दोन्ही बाजूने नेत्यांनी येते. नाही, त्या नेत्यांनी सुद्धा जे काही बोलणारे आहेत ते नेते आमच्या पक्षातले असतील तर त्यांना सुद्धा दादांनी आणि साहेबांनी त्या ठिकाणी खूप मोठं केलेलं आहे. आणि खरं पाहिलं तर कार्यकर्त्यांची असणारी दिशाहीन झालेली जी परिस्थिती आहे ती एकत्र येण्यासाठी आदरणीय पवार साहेबांनी हा निर्णय घ्यावा, म्हणजे जेणेकरून दादाला या राज्यामध्ये काम करण्याची एक चांगल्या प्रकारे संधी मिळणार आहे. ती संधी मिळालेली पण आणखीन जोराने काम त्या ठिकाणी करता येईल, ताकद देता येईल. बर, ठीक आहे. आता नेत्यांना सुद्धा सांगावं म्हणतायत. मला आता भोकरे सरांकडे जायचं आहे. खरं तर या निर्णयाचे दुर्गामी परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावरती होणार हे निश्चित आहे. पण यातनं नेमकं कुणाचं हित साधलं जाईल तुम्हाला असं वाटतं? एक प्रश्न. आणि दुसरा म्हणजे हे होण्याची शक्यता तुम्हाला नजीकच्या काळात किती दिसते? नाही, आता ह्याच्यामध्ये पहिला बघितलं पाहिजे. आता तुमचं बाकी विषयांतर झालं असेल, व्हायलाच पाहिजे होतं ते. परंतु आता स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या ज्या निवडणुका आहे हे फार मोठं जे आता चाललंय ना, हे ते डोळ्यासमोर ठेवून चाललेलं राजकारण आहे. आणि अजितदादांनी शरद पवार गटाचे म्हणजे राष्ट्रवादीतले बऱ्यापैकी, आता तुम्हाला एक उदाहरण देतो, सांगली जिल्ह्यामधले बरेच माजी आमदार असतील, काही जिल्हा परिषद सदस्य असतील, असे ते सगळे प्रवेश करून घेतलेले आहेत तिथं. म्हणजे आता कुरतडणं सुरू आहे. अजितदादांच्या गटात सगळे निघालेले आहेत, शरद पवारांच्या गटातले सगळे निघालेले आहेत. आणि ही स्थानिक स्वराज्य मतदारसंघात आपली ताकद. आता दोन्ही पवारांना पश्चिम महाराष्ट्र महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. अशा वेळेला अजितदादांनी पूर्ण म्हणजे पवार साहेबांचं जे सगळं पक्ष खिळखिळा करायचं चालू ठेवलेलं आहे. हे काही लपून राहिलेलं नाही आहे, प्रवेश चालू आहेत. आणि त्यामुळे हे आमदार सुद्धा शरद पवारांच्या हवालदिल झालेले आहेत. आता काय करायचं? निधी तर मिळत नाही आहे, निधी जेवढा पाहिजे तेवढा मिळत नाही आहे त्यांना आता. मग अशा वेळेला आता आपल्याला उद्याचा परत निवडणूक आहेत आणि स्थानिक स्वराज्य मतदारसंघात सपाटून मार खाल्ला उद्या तर काय? मग आता अशा वेळेला ते जर का सगळे आमदार गेले तर पवार साहेबांच्याकडे राहिलं काय? निश्चित. त्यामुळे एक असा एक प्रकारे विषय हे आहे ना. सगळं आणि जयंत पाटील थोपवण्यासाठी आणि सुरू आहे का? जितेंद्र आव्हाड, हा, तेच सगळी नावं ही सगळी, अजितदादांचं नेतृत्व मान्य करायला तयार नाही आहेत हे. त्यामुळे अनेक प्रश्न आहेत. हा, विद्याताई, शेवटचे 30 सेकंद प्लीज. विद्याताई पण नाही, ऐकतात असं- कदाचित. नाही, मला असं वाटतं, असं म्हणण्यात काही अर्थ नाहीये. कारण आपण त्या जरतरच्या गोष्टी करतोय. कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. तुम्ही ते जितेंद्र आव्हाडांना विचारा किंवा जयंत पाटील साहेबांना विचारा. परंतु त्यांच्या वतीने असं आहे म्हणून सांगणं हे चुकीचं आहे असं मला म्हणायचं. बर, ठीक आहे. पण ताई, एक विश्लेषण तर निश्चित केलं जातंय की जे कुरतडला जातोय पक्ष, ते थोपवण्याचा सुद्धा हा एक प्रयत्न असू शकतो. ही खेळी राजकीय असू शकते. सुरुवातीला म्हणालो त्याप्रमाणे पवार साहेब जिथं स्ट्राईक करतात, जिथं दुरळा उडतो, तिथं त्यांचं टार्गेट नसतं. ते तिथून 50 किलोमीटरवर असतं. आणि आपल्याला पुढच्या काळात कळेल की पवार साहेबांनी केलेली ही वक्तव्य त्याचा नेमका अर्थ काय होता. पण प्रेक्षकांचं काय मत आहे? प्रेक्षक हे कसं डिकोड करतायत बघा. आपण प्रश्न विचारला होता, पवारांच्या एकत्र येण्याला राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचा विरोध आहे का? प्रेक्षकांचं काय मत आहे? 73% लोकांना होय वाटतं, 27% लोकांना नाही असं वाटतं. आता हा विरोध शमवणं हे सुद्धा एक आव्हान आहे.
खरंच ते दोघे एकत्र येणार आहेत का आणि एकत्र येऊन महाराष्ट्राच्या राजकारणात नवा डाव मांडला जातो का हे पाहणं महत्त्वाचं आहे. आज या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. धन्यवाद.